नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व ज्येष्ठ मंत्र्यांच्या घरात फूट पडली असून लवकरच त्यांनी मोठी मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. आज जिल्ह्यातील आलापल्ली येथे झालेल्या जनसन्मान यात्रेत मंत्री यांनी स्वतः या संदर्भात भाष्य केले असून विरोधात गेलेल्या जावई यांनी मुलीला धडा शिकवावा असं कार्यकर्त्यांनी आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केली. शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रा पार पडली. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान मंत्री धर्मबाबा आत्रम यांनी मोठी मुलगी भाग्यश्री आत्रम व जावई ऋतुराज हलगेकर यांचे नाव घेत यांच्याशी आपला संबंध तुटला असल्याचं जाहीर केलं. आजपर्यंत सर्व काही दिल्यावरही ते आज माझ्या विरोधात उमेदवारांसाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. आजपर्यंत दुसऱ्यांचे घर फोडले, आता माझेही घर फोडले त्यांनी, असं देखील त्यांनी भावना व्यक्त केल्या. गेल्या काही दिवसापासून आत्रम यांनी आपली मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. आता अनिल देशमुख आणि इतर नेत्यांनी देखील दावा केला आहे. यावर आज आत्रम यांनी स्वतः शिक्कामोर्तब करून म्हणाले की माझी मुलगी माझी होऊ शकली नाही, दुसऱ्यांची होऊ शकत नाही असा सवाल करत आत्रम यांनी मुलगी आणि जावयांना नदीत बुडून टाका अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. तर माझी एक मुलगी आणि जावई जरी आपल्याला सोडून जात असेल तर दुसरी मुलगी आणि भाऊ आणि पुतण्या देखील आहे माझ्याकडं, असं देखील त्यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.